ऋणी आहोत. डॉक्टर दशरथजी भांडे साहेब, माजी कॅबिनेट मंत्री, यांची ट्रेन उशिरा असल्या कारणाने जवळजवळ 3 ते 4 तास ट्रेन लेट होती. त्यामुळे साहेब उशिरा आपल्या कार्यक्रमाला पोहोचले. परंतु दुपार सत्र हा आपल्यासाठी मौलिक सत्र आहे. साहेब, खरोखरच तुम्ही वेळ उशिरा का होईना, पण तुम्ही आजारी असताना सुद्धा या ठिकाणी अकोल्यावरून जवळजवळ 650 किलोमीटर साहेब, आता 650 किलोमीटर प्रवास करून आलेले आहेत. वय किती आहे? वयाचा विचार केलात? वय 75-76 वर्ष आहे त्यांचं. या 76व्या वर्षी 750 किलोमीटर प्रवास करून आपण सभा गाठू शकतो का? म्हणजे त्यांच्यामध्ये या समाजाबद्दल किती आपुलकी, प्रेम आहे आणि या समाजाला, समाजाचं नेतृत्व, समाजाचं या ठिकाणी उद्बोधन व्हावं, या केवळ एक हेतूने या ठिकाणी आज त्यांनी हजेरी लावलेली आहे. भांडे साहेब, खरोखर तुम्हाला तुमचा रायगड सदैव ऋणी राहील. मी त्यांना विनंती करतो की भांजे साहेब पुढची सूत्र हाती घेतील. धन्यवाद. मंडळी नमस्कार. माझ्या राईट हँडला बसलेले बघत असाल तुम्ही, हे माजी मंत्री डॉक्टर दशरथ भांडे आहेत. यांनी या महादेव कोळ्यांसाठी काय नाही केलं ते फक्त मला विचारा, कारण गेली 20 वर्ष आम्ही एकत्र आहोत. जे जे करता येईल, जे जे जिथे जिथे धावता येईल तिथे तिथे धावल्यात. ते कमिट्या फॉर्म केल्या, मिनिस्टर रात्र मला वाटतं याच एका सब्जेक्टवर 24 रात्री सुद्धा त्यांचं हाऊसमध्ये भाषण चालू होतं. मी त्याला साक्षी आहे याच्याबरोबर. आणि म्हणून म्हणतोय, आणि आज तुम्हाला आश्चर्य वाटेल, गाडी 12 तास लेट. मी जर तिथे असतो म्हटलं, सांगितलं थेट घरी. परंतु 12 तास गाडी लेट. काल 5 वाजता संध्याकाळी निघालेली व्यक्ती उशिरा का होईना पण मी पोचणार आणि माझ्या समाजाचं दर्शन घेणार. यापेक्षा आपल्याला काय अपेक्षा आहे? आणि अशा व्यक्ती जेव्हा आपल्या बरोबर असतील तेव्हा मला वाटतं अब दिल्ली दूर नाही. आपल्या प्रॉब्लेमसाठी अब दिल्ली दूर नाही. सर, नाव यू आर गोइंग देअर और यू वॉन्ट टू स्पीक हिअर? गोइंग देअर. ओके, त्यांना ऐकायचं आहे आपल्याला. ठीक आहे. आजच्या या कोकण आदिवासी कोळी समाजाच्या मेळाव्याकरता उपस्थित असलेले समाजातील सगळेच मान्यवर, विशेषतः आदरणीय दिलीप सेठ भोईर, आमचे सहकारी आदरणीय डॉक्टर गजेंद्रजी भांजी, आदरणीय शरदचंद्रजी जाधव साहेब, पांडुरंगजी चोले, राजेंद्र वाघे, कमलाकर कांदेकर, या ठिकाणी अनेकांनी मार्गदर्शन केलं. त्या सर्वांच्या मार्गदर्शनाच्या वेळी मी या ठिकाणी उपस्थित राहू शकलो नाही, त्याबद्दल आपली माफी मागतो. खरं म्हणजे समाजाचे प्रश्न, समाजाच्या समस्या आणि त्या सोडवणुकीसाठी काय करणं आवश्यक आहे हे आपण सर्वांनी विस्तृतपणे विविध समस्येवर, विविध प्रश्नावर चर्चा करून त्या दृष्टीनं मार्ग काढण्याचा प्रयत्न केला. आणि मला खात्री आहे की जो समाज आपल्या प्रश्नाची जाण ठेवून एकत्र येतो, मंथन करतो, प्रश्न सोडवण्यासाठी प्रामाणिक भूमिका घेण्याचा प्रयत्न करतो, त्या समाजाचे प्रश्न हे सुटतातच सुटतात. परंतु जे समाजाच्या प्रश्नासाठी कधीही एकत्र येत नाहीत, एकत्र यावंसं ज्यांना वाटत नाही, त्यांच्याकडून समाजाची प्रश्नांची सोडवणूक होईल याची सुतराम शक्यता नाही.
यापूर्वीच्या इतिहास काळात कधी असं झालं नाही आणि या पुढच्या काळामध्ये असं होईल याबद्दल माझ्या मनामध्ये साशंकता आहे. तेव्हा प्रश्न असतील, समस्या असतील, अडचणी असतील, या सगळ्यांचा सामूहिकपणे विचार करणं आणि त्यावर तोडगा काढण्याकरता सामूहिक जनशक्तीचा वापर करून संघपणे त्याविरुद्ध लढा उभारणं ही काळाची गरज आहे. या ठिकाणच्या माझ्या आदिवासी कोळी बांधवाचे अनेक प्रश्न, अनेक समस्या, अनेक मेळावे, अनेक आंदोलनं आणि त्यापैकी बऱ्याचशा आंदोलनांना, मेळाव्याला ते तालुका स्तरावरचे असतील, जिल्हा स्तरावरचे असतील, वेगवेगळ्या विभागातील असतील, कर्मचाऱ्यांचे वेगळे, कामगारांचे वेगळे, या ठिकाणी वेगवेगळ्या संघटनांचे वेगवेगळ्या बॅनरच्या नावानं अनेक मेळावे या जिल्ह्यामध्ये झालेत. त्या बहुतांश कार्यक्रमाला मी हजर राहण्याचा प्रयत्न केला आणि त्यामध्ये जी काही भूमिका ठरली ती भूमिका प्रामाणिकपणानं पुढे नेण्याचा प्रयत्नसुद्धा माझ्या परीनं मी केला. डॉक्टर बांजी साहेब या ठिकाणी आज या कार्यक्रमाला उपस्थित आहेत. या ठिकाणच्या तुमच्या बाजूच्याच तालुक्यातील कोळी बांधवांचे काहीतरी 114 कास्ट सर्टिफिकेट आणि त्याच्या व्हॅलिडिटीज ह्या थांबल्या होत्या. आकसानं किंवा काही अपेक्षेनं या ठिकाणची तपासणी समिती ठाण्याची जी होती ती काही ते सर्टिफिकेट द्यायला तयार नव्हती. एक फार मोठं आंदोलन त्या परिसरातल्या आपल्या बांधवांनी केलं आणि त्यांचा आग्रह होता की मी त्या आंदोलनाला यावं. मी त्या आंदोलनाला आलो. विस्तारानं चर्चा त्या ठिकाणच्या आयुक्ताकडे केली आणि ज्या मापदंडाच्या आधारावर तुम्ही इतरांना कास्ट सर्टिफिकेट आणि त्याच्या व्हॅलिडिटीज दिल्या तेच मापदंड वापरून या बांधवांना, या भगिनींना तुम्ही व्हॅलिडिटी दिली पाहिजे ही आग्रहाची भूमिका त्या आंदोलनामध्ये आपण घेतली. आणि मला सांगताना आनंद होतो की 114 पैकी नंतर मी चौकशी केली तर जवळपास 95 लोकांना व्हॅलिडिटी मिळाली. म्हणजे डॉक्टर भांजे साहेबांना अगोदरच मिळाली होती. त्याच्यामध्ये आमचा आग्रह होता की भांजे साहेबांना दिली, तुम्ही, तुमचं स्वागत आहे. परंतु डॉक्टर भांजे साहेबांना ज्या डॉक्युमेंटच्या आधारावर तुम्ही हे सगळे डॉक्युमेंट्स देतात, व्हॅलिडिटी देतात, तेच डॉक्युमेंट जर आमच्या दुसऱ्या बांधवांनी किंवा भगिनींनी या ठिकाणी सबमिट केले तर त्यालासुद्धा तुम्ही न विचार करता तात्काळ ह्या व्हॅलिडिटी दिल्या पाहिजेत. आणि अगदी व्हिडिओ रेकॉर्डिंगवर त्या अध्यक्षांकडून आपण तिथं कबूल करून घेतलं की मी 15 दिवसाच्या आत अशा व्हॅलिडिटी देतो आणि त्या पद्धतीनं त्यांनी त्या व्हॅलिडिटी दिल्या. भांजेसाहेब त्या कार्यक्रमाला काही कारणामुळे उपस्थित नव्हते. ॲडव्होकेट मेंदाळकर होते मला वाटतं, भांजेसाहेब, आणि इतरही बरीचशी मंडळी या भागातली होती. हे सगळं सांगायचं तात्पर्य असं की संघर्ष करण्याची भूमिका ज्या वेळेस तुम्ही घेता त्यावेळेला निश्चितपणानं आपली मागणी जर न्यायपूर्ण असेल तर त्या प्रश्नाची सोडवणूक ही होतेच होते. त्या अधिकाराला ती सोडवणूक करावीच लागते. कारण ज्या लोकशाहीमध्ये आपण या ठिकाणी आपले हक्क सांगतो, आपले प्रश्न मांडतो, ते सोडवण्याचा आग्रही भूमिका घेतो, त्याच लोकशाहीनं काही बंधनं इथल्या ब्युरोक्रॅट्सवर सुद्धा घातलेली आहेत. इथल्या कर्मचाऱ्यांवर, इथल्या नौकरवर्गावर सुद्धा घातलेली आहेत आणि मनमानी स्वरूपाची कृती ते या ठिकाणी करू शकत नाही. आणि मग आता हे सगळं खरं असेल तर मग आज असं वातावरण तुम्हाला राज्यामध्ये का दिसते आहे? कारण या ठिकाणच्या तपासण्या समित्यांना असं वाटते की आम्ही कुठल्याही पद्धतीचा अन्याय जरी यांच्यावर केला तरी यांच्याकडून आमचं काहीही बिघडणार नाही, यांना नाही दिलं तरीसुद्धा आमच्या नोकरीवर कुठल्याही पद्धतीची गदा येणार नाही आणि म्हणून ते अशा पद्धतीनं वागतायत. ही वस्तुस्थिती पहिल्यांदा आपण समजून घेतली पाहिजे आणि मग त्याला अँटीडोट तर आपण दिला पाहिजे. हा अँटीडोट द्यायचा असेल तर तुमची संघटन शक्ती हे एकच उत्तर त्याला आहे. ही संघटन शक्ती जर तुम्ही सामूहिकपणानं उभी केली तर मला नाही वाटत की या विभागातले कोणतेही लोकप्रतिनिधी, ते जिल्हा परिषदचे असो, या ठिकाणच्या विधानसभेतले असो, या ठिकाणच्या लोकसभेचे असो, यांच्याकडे तुम्हाला तुमच्या प्रश्नासाठी मागणी करायला जावं लागेल.
उद्या ते तुमच्यापर्यंत येतील आणि विचारतील की तुमचे प्रश्न सांगा काय आहेत. आम्ही आमच्या बळाचा वापर करून, बळाचा इन द सेन्स लोकशाहीच्या मार्गानं तुम्ही जी मतदान करून आम्हाला जी ताकद दिलेली आहे, तुमचा प्रतिनिधी म्हणून आम्हाला जे आमदार खासदार वगैरे जी शक्ती त्या निमित्तानं आमच्या हातात दिलेली आहे, त्या शक्तीचा वापर करून आमचं हे कर्तव्य आहे. हे प्रश्न सोडवणं हे आमचं कर्तव्य आहे. आम्ही काही उपकार तुमच्यावर करत नाही आणि ते प्रश्न निश्चितपणानं ते तुमचे सोडवल्याशिवाय राहत नाही. म्हणजे प्रश्न असा आहे की स्वातंत्र्याच्या 60-70 वर्षानंतर 75 वर्षानंतर सुद्धा आपण आपले लोकप्रतिनिधी निवडण्यामध्ये तर कुठल्याही पद्धतीची कुचराई केली नाही. प्रत्येक वेळेला मतदान केलं, प्रसार केला, प्रचार केला, त्यांना भरघोस मतांनी निवडून दिलं. परंतु मतदार आणि त्याचा प्रतिनिधी लोकशाहीमध्ये यांचं जे नातं असायला पाहिजे, ते नातं कधी प्रस्थापित आपण असोत किंवा नसोत, तो काही फार महत्त्वाचा भाग नाही. परंतु दुसरा तिसरा कोणी या ठिकाणी देवदूत येईल आणि उद्या इथल्या आदिवासी कोळ्यांना जात प्रमाणपत्र देईल आणि व्हॅलिडिटी देईल, याची सुतराम शक्यता नाही. आणि म्हणून ही जर वस्तुस्थिती आहे की आपण मतं देऊन मोठे केलेली माणसं लोकसभेमध्ये विधानसभेमध्ये जाऊन त्या ठिकाणी कायदे करतात, तर त्यांना मोठे करण्यामध्ये आमचा जर खरोखरच हात असेल तर आमच्या प्रश्नासाठी सुद्धा तेवढ्याच ताकदीनं त्यांनी आमची बाजू त्या ठिकाणी मांडली पाहिजे. हे ते बाजू मांडत नाहीत. का मांडत नाहीत याचा अंतर्मुख विचार आपण प्रत्येक समाज बांधवांना भगिनीनं केला पाहिजे. निदान आजपर्यंत काय झालं ते जाऊ द्या, या पुढच्या काळामध्ये तरी केला पाहिजे. आणि हा विचार जर आपण करू शकत नसू तर मला निश्चितपणानं वाटते की आजपर्यंत आपल्याला आपल्या हक्काचं, लोकशाहीनं आपल्याला दिलेले हक्कसुद्धा आपल्यापर्यंत राज्यकर्त्यांनी पोचवू दिले नाहीत. उद्या मिळालेले हक्कसुद्धा त्यांनी काढून घ्यायला सुरुवात केलेलीच आहे. नवे नुसतं हक्क काढून घेण्यावरच ही मंडळी थांबलेली नाही, तर तुम्ही चोर आहात, दरोडेखोर आहेत, तुम्ही खुनी आहेत, अशा पद्धतीचं वक्तव्य करून तुम्हाला शिक्षा करण्याची सुद्धा भूमिका तुम्हीच निवडून दिलेले लोकप्रतिनिधी या ठिकाणी घेत आहेत, असं स्पष्टपणे या ठिकाणी जाणवायला लागलेला. अजूनही जर झोपेचं सोंग घेत असाल तर मेळाव्यानं प्रश्न सुटतील यावर माझा काहीही विश्वास नाही. कारण नसताना इथं तू त्या पक्षाचा आहे, मी या पक्षाचा आहो, अरे तू त्या पक्षात तरी काय दिवे लावले, मी या पक्षात तरी माझं काय स्टेटस आहे, याचा विचार न करता आपण आपसातच भांडत बसतो की तू हे करतो, तू ते करतो, मग माझी विचारधारा अशी, तुझी विचारधारा अशी. विचारतो कोण? इथल्या लोकशाहीमध्ये दुर्बलांना विचारतो कोण? तुमचं काय आहे हक्काचं, यासाठी कुठला राजकीय पक्ष 2 पावलं पुढे येऊन तुमचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करतो? त्याचं उत्तर स्पष्टपणानं नाही असंच आहे. तेव्हा बंधूंनो, प्रश्न काही फार कुठं बरकटलेला आहे असं नाही. प्रश्न काही आपल्याला दिल्लीच्या लोकसभेमध्ये कुठल्या कपाटात ठेवलेला आहे असंही नाही. प्रश्नाची सोडवणूक काही इंग्रजांनी इंग्लंडमध्ये देश स्वतंत्र होत असताना सोडवणूक होऊ नये म्हणून तो गठ्ठा, तो बस्ता दिल्लीला आपला लंडनला घेऊन गेले तसाही नाही. या प्रश्नाची सोडवणूक होण्याकरता जे जे आवश्यक आहे आणि ते सोडवणुकीसाठी जे जे करणं आमच्या हातात आहे, जे शक्य आहे, सहज शक्य आहे, ते करण्याची सुद्धा भूमिका जोपर्यंत आम्ही घेणार नाही ना, तोपर्यंत आमचे प्रश्न आहेत आज त्यापेक्षा सुद्धा तीव्र झाल्याशिवाय राहणार नाहीत. याची जाणीव आता ठीक आहे, यांना काय वाटते ते जाऊ द्या, पण पुढच्या पिढीला तरी असली पाहिजे. कारण भविष्य हे तुमचं आहे. उद्याचं पूर्ण जीवन हे तुम्हाला जगायचं आहे. उद्या तुमच्या मुलाबाळाच्या दृष्टीनं सुद्धा तुम्ही डोळे उघडे ठेवून या प्रश्नाकडे बघणार की नाही, हा माझा खरा प्रश्न तुम्हाला. आणि मला खात्री आहे की आपण बऱ्यापैकी जिल्ह्यामध्ये राज्यातल्या मी फिरतो, देशातल्या वेगवेगळ्या राज्यात फिरतो, बऱ्यापैकी एक चांगली पिढी, जाण असलेली पिढी, समाजाच्या प्रश्नाचे जाणीव असलेली पिढी या ठिकाणी पुढे येते आहे. आणि त्यांना या सगळ्या गोष्टी का आणि कशा होतात, आमच्यावरच हा अन्याय का होतो, या सगळ्या प्रश्नाची उत्तरं ती स्वतः शोधायला लागलेली आहे. दुसऱ्यांना सांगून काही होणार नाही हो. स्वतःला पटलं पाहिजे की खरंच माझ्यावर जो अन्याय होतो, माझ्यावर जो अत्याचार होतो, माझ्या हक्काचा आहे असं म्हणतात,
भारतीय राज्यघटनेनं मला दिलेलं आहे असं म्हणतात, आणि दिलेलं आहे ते आमच्यापर्यंत आमचेच राज्यकर्ते ज्यांना आम्ही मतं देऊन गावच्या गल्लीपासून दिल्लीपर्यंत सत्तेवर बसवलं, ती माणसं जर मिळू देत नसतील तर मग मी कशा पद्धतीनं पुढच्या काळामध्ये वाटचाल ठेवली पाहिजे? आज हातात काठी घेऊन तलवारी घेऊन लढाई करण्याचे दिवस तर नाहीत, ते दिवस तर संपले. परंतु मतपेटीच्या माध्यमातून निश्चितपणानं आपल्या हातामध्ये एक शस्त्र भारतीय राज्यघटनेनं दिलेला, त्या शस्त्राचा तरी आपण नीट वापर करतो की नाही? कुठल्या पक्षाकडे तुम्ही आहात, कुठली आयडिओलॉजी तुम्हाला मान्य आहे, त्या प्रश्नाची चर्चा करायसाठी काही मी आज इथं उभा नाही. परंतु तुम्हाला जे जे भावते, जे जे आवडते, ज्या ज्या प्रश्नावर तुमची नितांत श्रद्धा आहे, ज्या ज्या विचारधारेवर तुमची नितांत श्रद्धा आहे, आणि जे विचारधारा आणि ती विचारधारा स्वीकारून हा देश या पुढच्या काळामध्ये राज्य करेल, वाटचाल करेल, प्रगती करेल, विकास करेल, अशा प्रकारची हमी आम्हाला देऊन ज्यांनी आमची मतं घेतली, ती माणसं आमच्या पुढच्या भावी पिढीचा सत्यानाश करण्यासाठी जर टपलेली असतील तर त्या माणसांचा सुद्धा सत्यानाश मतपेटीच्या माध्यमातून करण्यासाठी आपण सज्ज असलं पाहिजे. आणि लोकशाहीमध्ये नुसतं सज्ज असून चालत नाही, तर याचं प्रकटीकरण आणि प्रचिती संबंधित या ठिकाणच्या आपल्या प्रतिनिधीला आली पाहिजे. मग आपल्याला भाषणं करायची काहीच गरज नाही, मग आपल्याला हमसे जो टकराएगा मिट्टी में मिल जाएगा वगैरे म्हणण्याची काही गरज नाही. तो लोकप्रतिनिधी तुमच्यापर्यंत येईल आणि तो तुम्हाला सांगेल की तुम्ही ज्या प्रश्नासाठी काल मेळावा घेतला ना, तुमच्या ज्या अडचणी आहेत ना त्या मलाही कळतात, आणि तुम्ही या पुढे संघर्ष करण्याची काही गरज नाही आहे, त्यापेक्षा सुद्धा जास्त ताकदीनं मी ते प्रश्न निश्चितपणानं सोडवेल. तुम्ही काही फार त्याचा बाऊ करून घेऊ नका, फार काही त्याचं टेन्शन घेऊ नका. आज आम्ही पाहतो आहोत, आम्हाला नवीन तर काही आम्ही प्राप्त करून घेऊ शकलो नाही. देशाच्या चळवळीमध्ये, या ठिकाणच्या स्वातंत्र्याच्या चळवळीमध्ये आदिवासी कोळी समाजाचं योगदान हे फार मोठं आहे. महाराष्ट्रापुरतंच नाही, पूर्ण देशात फार मोठं योगदान, फार मोठं बलिदान इथल्या आदिवासी कोळी समाजाचं आहे. काल 75 वर्षानंतर जो तिरंगा फडकवण्याची भूमिका या ठिकाणच्या राष्ट्रप्रमुखांनी या ठिकाणी घेतलीत, आणि देशभर आपण सगळ्यांनी, म्हणजे दरवर्षीच आपण फडकवतो, जी घेतली, तो पहिला तिरंगा या ठिकाणच्या कोळी समाजाच्या व्यक्तींनी विणला, तयार केला. ही वस्तुस्थितीसुद्धा आपण लक्षात ठेवली पाहिजे. जो तिरंगा लाल किल्ल्यावर पंडित जवाहरलाल नेहरूंनी पहिल्यांदा फडकवला हा देश स्वतंत्र झाल्यानंतर, तो तिरंगा उत्तर प्रदेशातल्या आलुवा येथील आमच्या कोळी समाजाच्या बांधवांनी या ठिकाणी स्वतःच्या मेहनतीनं तयार केला, विणला. राष्ट्रभक्तीच्या बाता आम्हाला सांगण्याची काही गरज नाही. राष्ट्रभक्ती कशी असते, कशासोबत खातात, याचे घोळवे गाण्याचं काम या ठिकाणच्या आदिवासी कोळीच्या समोर तरी काही गरजेचं नाही असं मला स्वतःला वाटते. तेव्हा तुम्हीसुद्धा त्या दृष्टीनं ठणकावून इथल्या राज्यकर्त्यांना सांगितलं पाहिजे, तुम्हाला जर करायचंच काही असेल तर आमच्या पुढच्या ज्या पिढ्या बेचिराख होत आहेत, आरक्षणासाठी तुम्ही नसलेल्या आरक्षणाच्या यादीमध्ये असलेल्या समाजाचं, समाज समूहाचं लांघून चालून करण्याच्या दृष्टीनं प्रयत्न करता. तुम्ही ते करू नये, तुम्ही त्यांना देऊ नये, ही आमची भूमिका नाही. परंतु ज्या आदिवासी कोळी समाजाला भारतीय राज्यघटनेनं 1947 दिलं, 1950 दिलं, नवे या ठिकाणच्या 1936च्या पहिल्या यादीमध्ये ब्रिटिश शासनानं सुद्धा दिलं, त्या कोळी समाजाचं आरक्षण देत असताना मात्र ते खोटे आहेत, बनावट आहेत, त्यांचं सर्टिफिकेट इनव्हॅलिड झालेलं आहे, त्यातनं सेवेतून कमी केलं पाहिजे, त्यांना अधिसंख्य पदावर टाकलं पाहिजे, वगैरे वगैरे जे काही कारनामे करताना वरवर तुम्ही किती या ठिकाणच्या ज्युडिशरीचं नाव सांगत असला, या ठिकाणच्या कोर्ट कचेऱ्यांची नावं सांगत असाल, तरी त्यामागची तुमची प्रवृत्ती जी आहे राज्यकर्ते म्हणून, ती प्रवृत्तीच्या सगळ्या गोष्टीला कारणीभूत आहे. याची जाणीव तुम्हाला नसेलही कदाचित, परंतु आम्हाला स्पष्टपणाने झालेली आहे. आणि या जाणीवेतूनच उद्याचा उद्रेक या ठिकाणच्या सर्वपक्षीय राज्यकर्त्यांच्या विरोधात आदिवासी कोळी समाज उभा केल्याशिवाय राहणार नाही, यावर माझी नितांत श्रद्धा आहे. आणि हा उद्रेक ज्यावेळेस उभा होईल त्यावेळेला कुठल्याही पद्धतीचं लांघून चालून करून चालणार नाही, रिझल्ट लागतील. रिझल्ट ओरिएंटेड ज्यावेळेस या ठिकाणी तुम्ही काही कृती कराल, त्याच वेळेस इथला आदिवासी कोळी समाज, इथला मागासवर्गीय समाज तुमच्यावर विश्वास ठेवील. न पेक्षा मग सांगतील की तुझी राष्ट्रवादी, तुझी काँग्रेस, तुझी BJP, तुझी शिवसेना, तुझं आणखी काही काय पक्ष असतील ते
तुला लखला बसो. आमचा समाज बांधव म्हणून, आमच्या घरात जन्मलेली व्यक्ती म्हणून आम्हाला आदर आहे. आम्ही निश्चितपणानं तुझ्या आयडिओलॉजीचे आळवं येणार नाही, परंतु ही आयडिओलॉजी आहे फक्त हिच्याच पाठीमागं तुम्ही राहिलं पाहिजे अशा प्रकारच्या वल्गनात तू सुद्धा या पुढच्या काळात करू नको. कारण तू याच सगळ्या वृत्तीमुळे ह्या पुढच्या सगळ्या पिढ्या आपल्या बेचिराख झालेल्या आहेत. या पुढच्या काळामध्ये आम्ही त्या बेचिराख होऊ देणार नाही. जे लोक आमचे हक्क आम्हाला मिळवून देतील, 2 पावलं पुढं येऊन जे राज्यकर्ते आम्हाला घटनादत्त अधिकार आमचे मिळवून देतील, कोर्टातून काय करायचं ते आम्ही करू, ते सांगण्याची काही गरज नाही. ते आम्ही आमच्या परीनं निश्चितपणानं संघर्ष करू. परंतु प्रत्येक न्यायपूर्ण गोष्टीसाठी कोर्टात जावं लागत असेल तर मग आम्ही तुम्हाला लोकशाहीच्या माध्यमातून लोकसभेत पाठवलं, विधानसभेत पाठवलं, त्याची भरपाई कोण देणार? तिथं काय तुम्हाला फक्त कारभार करण्यासाठीच आम्ही निवडून दिलं हे समजण्या इतके तुम्ही दुधखुळे निश्चितच नाही. तुम्ही जर तरीसुद्धा सुधारणार नसाल तर आम्ही सुद्धा आमची भूमिका निश्चितपणानं घेऊ. आज नाही उद्या तुम्हाला रोखठोकपणानं ही भूमिका बंधूंनो घ्यावीच लागेल. आणि ज्या दिवशी तुम्ही ही भूमिका घ्याल ना त्या दिवशी मग मेळाव्याची गरज नाही, मागण्यांची गरज नाही. राज्यकर्ते घरात येऊन विचारतील की सांगा आता तुमचा प्रश्न काय आहे. परंतु हा जो वेग आहे, संपूर्ण समाज म्हणून एक भूमिका घेण्याचा जी बाब आहे, ती जी बाब आहे ती अत्यंत हळू आहे. अत्यंत हळूहळू या ठिकाणी आदिवासी कोळी समाजामध्ये सुरू झालेली आहे. गेल्या अनेक वर्षाच्या संघर्षामध्ये मी पाहतो बदल नाही आहे असं नाही, परंतु या बदलाचाही जो वेग असायला पाहिजे तो वेग फार सीमित आहे. एवढ्या सीमित वेगामध्ये आपल्या पिढ्याच्या पिढ्या बर्बाद होतील हे तुम्ही लक्षात घ्या. ह्या होऊ द्यायच्या नसतील तर तुम्हाला 17 कामं बाजूला ठेवून या एका प्रश्नासाठी तुम्हाला रस्त्यावर उतरावं लागेल. तुम्हाला संघशक्तीचा परिचय द्यावा लागेल. आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला जे कोणी तुमचे नेते असतील आधी ज्येष्ठ कंठस्थ यांच्याशिवाय तुमचं होत नाही, तुमच्याशिवाय त्यांचं होत नाही असं समजणारे, त्यांना ही खरी जाणीव झाली पाहिजे की ठीक आहे, हा जरी माझा व्यक्ती असला, माझा माणूस असला तरी आम्ही मित्र आहोत, अगदी भावासारखे आहोत, हे खरं आहे. परंतु यांच्यावर जे अन्याय अत्याचार होत आहेत त्या अन्याय अत्याचाराच्या विरोधात ही माणसं आता पेटून उठलेली आहेत. आणि हे जोपर्यंत आम्ही दूर करणार नाही ना तोपर्यंत हे काही आमच्यासोबत राहतील याची गॅरंटी नाही. हे ते बोलले पाहिजेत त्यांच्या नेत्यांकडे. आपण ओरडून नाही होणार लोकशाहीमध्ये. त्यांनी ही भूमिका त्या ठिकाणी मांडली पाहिजे. आणि ते त्यावेळेस भूमिका मांडतील ज्यावेळेस तुम्ही तुमचं तोंड उघडाल. आज ती स्थिती पाहिजे त्या प्रमाणात, ज्या टक्केवारीनं यायला पाहिजे समाजामध्ये, रुजायला पाहिजे, वाढायला पाहिजे, ती त्या प्रमाणात वाढलेली दिसत नाही. मला खात्री आहे सुरुवात तर झालेली आहे. तरुण पिढी पूर्ण बेचिराख करण्याची भूमिका या लोकांनी घेतलेली आहे. वेगवेगळ्या विकत्या कुयुक्त्या करून अधिसंख्य पदं काय आता ते तुम्ही व्हॉट्सअप आहे, इलेक्ट्रॉनिक मीडिया आहे, तुम्ही पाहताय. प्रयत्न आपले सातत्यानं सुरू आहेत राज्यभर. आणि निश्चितपणानं त्या प्रयत्नांमुळेच हा जो काही डिले होतो आहे ना प्रत्येक बाबतीतला, राज्यकर्ते सुद्धा 10 वेळा या गोष्टीचा विचार करतायत की आम्ही चुकीची एखादं पाऊल उचललं तर त्याचे दुष्परिणाम उद्या काय होतील. मतपेटीच्या माध्यमातून ही माणसं आमच्यासोबत राहतील की न राहतील. लोकशाहीमध्ये या असंतोषाचं प्रकटीकरण करणं हे नितांत गरजेचं असतं. ते प्रकटीकरण मग डॉक्टर भांजी करतात, डॉक्टर भांडे करतात की आणखी कोणी करते हे महत्त्वाचं नाही. परंतु हे प्रकटीकरण अन्यायाचं लोकशाहीमध्ये हे झालं पाहिजे. हे जर आपण करण्यामध्ये कमी पडलो तर मग मात्र आहेत त्यापेक्षा वाईट दिवस उद्या आल्याशिवाय राहणार नाही. एक स्टेप भुजबळ समिती आहे, हे आहे, ते आहे. अरे कसली भुजबळ समिती आणि कसलं काय. जो निकाल सुप्रीम कोर्टाच्या समोर झाला या ठिकाणच्या जगदीश बहिरा आणि इतर लोकांचा, आणि तो निकाल देत असताना सुप्रीम कोर्टानं सांगितलं की ठीक आहे असं जर असेल तर मग यांनी घेतलेले हे या पद्धतीनं जर होत असेल तर मग अशा पद्धतीनं जे फायदे लोक मिळवतील भविष्यामध्ये त्यांच्यावर आपण कारवाई करू. परंतु पूर्वलक्षी प्रभावाने नाही. आणि कटनेश्वरकर त्यावेळेस महाराष्ट्र सरकारचे ॲडव्होकेट सुप्रीम कोर्टामध्ये होते जी ही केस लढले. त्यांनी त्याच दिवशी ABPला कोर्टाच्या बाहेर येऊन
मुलाखत दिली आणि त्यामध्ये सांगितलं की याचा परिणाम एवढाच होईल की भविष्यामध्ये तुम्ही ज्या कॅटेगरीचा क्लेम करतात आणि ज्या क्लेमच्या आधारावर तुम्ही काही फायदे मिळवतात, म्हणजे नोकरी मिळवतात, स्कॉलरशिप मिळवतात किंवा इतर काही, तर त्याचा अधिकार जर या ठिकाणच्या यंत्रणेला दिला तर मोठे गोंधळ या राज्यामध्ये होतील ही वस्तुस्थिती तुम्हालाही कळते. तसं जर झालं तर मग गागा भट्टांनी व्हॅलिडिटी सर्टिफिकेट त्या काळात दिलं ना शिवाजी महाराजांना. ते खरंच होतं असं आपलं म्हणणं आहे. ते काही जुने खोटं होतं किंवा बनावट होतं किंवा पैसे घेऊन दिलेलं होतं असं असण्याचं कारण नाही. म्हणजे आपली भूमिका कदाचित काय असेल ते गागा भट्टाला माहीत. परंतु मग आज चॅलेंज आहे का हो त्याला? मग आदिवासी कोळ्याचं सर्टिफिकेट जर तुम्ही त्याची सेवा पूर्ण झालेली आहे, तो रिटायर झालेला आहे, त्याच्यानंतर तुमचा निकाल लागलेला आहे आणि त्या निकालानंतर तुम्ही म्हणता की नाही आता त्याचे बेनिफिट काढून घ्यावे लागतील. म्हणजे पूर्वलक्षी प्रभावानं एखाद्या कायद्याचा अंमल केला तर काय गोंधळ होऊ शकतो? हा गोंधळ काही आदिवासी कोळ्यांपर्यंत थांबणार आहे का? हा गोंधळ मागे हजारो वर्षाच्या जे काही कास्ट सर्टिफिकेटच्या संदर्भातले निर्णय झाले असतील त्या संदर्भात सुद्धा लागू होईल वस्तुस्थिती आहे. आणि म्हणून असा मूर्खतापूर्ण निर्णय सुप्रीम कोर्ट सुद्धा देत नाही. परंतु महाराष्ट्र सरकार तर, आणि त्यातही महाराष्ट्र सरकारचा आदिवासी विकास विभाग तो अतिशहाण्यांना भरलेला. त्यांना कुठला कायदा नाही, त्यांना कुठली मापदंड नाही, त्यांना त्यांच्या कुठल्या सेक्रेटरीचा किंवा या ठिकाणच्या मंत्र्याचा वचक नाही. उलट पक्षी 6,500 कोटीचा भ्रष्टाचार 5 वर्षामध्ये या ठिकाणी डॉक्टर राजेंद्र गावितांच्या कारकिर्दीमध्ये मागच्या सरकारमध्ये ते मंत्री असताना झाला. न्यायमूर्ती गायकवाडांच्या अध्यक्षतेखाली शासनानं समिती नेमली आणि त्या न्यायमूर्ती गायकवाडांनी सखोल अभ्यास करून 5 वर्षामध्ये एकट्या आदिवासी विकास विभागामध्ये 6,500 कोटीचा भ्रष्टाचार, म्हणजे जी कामं झालीच नाहीत त्याचे फक्त बनावट पावत्या तयार करून ते पैसे काढले, हडप केले गेले. अशा पद्धतीचा प्रचंड भ्रष्टाचार महाराष्ट्र शासनामधल्या एका विभागाच्या अखत्यारीत असलेल्या, आदिवासी मंत्र्याच्या अखत्यारीत असलेल्या विभागात केल्या गेली तर त्यांच्यावर कार्यवाही झाली पाहिजे असा स्पष्ट अहवाल न्यायमूर्ती गायकवाडांनी महाराष्ट्र शासनाला दिला. महाराष्ट्र शासनाला वेळच नाही. म्हणजे महाराष्ट्र शासनाला काल सेना बीजेपीच्या विरोधातलं सरकार होतं, त्यांना तर नव्हताच, पण सेना बीजेपीचं सरकार आल्यावर तर रिवॉर्ड मिळालं ना परत. गावित साहेब माझे चांगले सहकारी आहेत, म्हणजे मला राज्यमंत्री होते ते मी कॅबिनेट असताना, तर त्या गावित साहेबांना परत कॅबिनेट मंत्रीपद. आंधळं झडते कुत्रं पीठ खाते, तुम्हाला न्याय देणार कोण? आणि भयानकता तर एवढी आहे, अरे तुम्ही रिटायरमेंटच्या स्टेजला त्याचं सर्टिफिकेट इन्व्हॅलिड झालं म्हणून त्याची नोकरी काढून घ्या, त्याने घेतलेले आर्थिक जे लाभ आहेत ते काढून घ्या म्हणता. या ठिकाणी तर त्या अहवालामध्ये न्यायमूर्ती गायकवाडांनी म्हटलं की कार्यवाही करण्याची जर आपण या ठिकाणी मागच्या सरकारामधल्या मंत्र्यांनी जाहीरपणानं सांगितलं, जर आम्ही भूमिका घेतली तर आदिवासी विकास विभागातल्या क्लास 4 कर्मचाऱ्यापासून, म्हणजे चपराशी चौकीदारापासून त्या विभागातल्या सेक्रेटरी, डेप्टी सेक्रेटरी आणि प्रोजेक्ट ऑफिसरपर्यंत सगळ्या सुपर क्लास 1 अधिकाऱ्यांना या ठिकाणी बडतर्फ करावं लागेल, सेवेतून घालवावं लागेल, त्यांच्याकडून पैसे वसूल करण्याकरता फौजदारी स्वरूपाचे गुन्हे त्यांच्यावर दाखल करावे लागतील. हे काही इथल्या आदिवासी कोळी समाजाच्या माणसांच्या मेळाव्यामध्ये झालेली मागणी नाही. हे तुमच्याच लोकांनी, तुमच्याच शासनाच्या मधल्या जबाबदार अधिकाऱ्यांनी मांडलेलं मत आहे आणि तरी तुम्ही त्यावर एक शब्द बोलायला तयार नाही. आणि तुमच्यासमोर अजेंडा काय? गावच्या गल्लीपासून दिल्लीपर्यंत सत्तेत बसवलेली आमदार खासदार मंडळी जी आहे, जिल्हा परिषदमधली मंडळी जी आहेत, ज्यांनी स्वतःचं अमूल्य मत देऊन त्यांना सत्ता प्रदान केली, ती सत्ताधारी वर्गाचं आजचं मत काय आहे प्रथम क्रमांकाचं? तर या ठिकाणच्या आदिवासी कोळ्यांवर आपण अन्याय केला पाहिजे, अत्याचार केला पाहिजे, त्यांना पाहिजे त्या पद्धतीनं झोडपलं पाहिजे, पाहिजे त्या पद्धतीनं त्यांच्यावर अन्याय अत्याचार केला पाहिजे. त्यांच्या 10 पिढ्या बर्बाद झाल्या तरी चालतील, परंतु मी मात्र माझा एका सोडता कामा नये अशा पद्धतीची अत्यंत निलाजरी भूमिका जर हे शासन घेत असेल, मग ते या ठिकाणचं काँग्रेस राष्ट्रवादीचं सरकार असू दे किंवा कालचं आजचं सेना बीजेपीचं किंवा आता काय काय आणखी नाव त्याच्याजवळ ब म्हणावं लागते ते सरकार असू दे, तर त्या सगळ्यांचा आपण कधी विचार करणार की नाही?
की आहे तसंच चालू द्या, चांगलं चालू आहे, आमच्यावर अन्याय होतो आहे, आमच्या मुलांवर करा, आमच्या नातवांवर करा, तेवढ्यावर थांबू नका, आम्ही तुमच्या सवलती घेतल्या, नोकरी मिळवली, रिटायर झालो, पेन्शन सुरू आहे, ते तात्काळ बंद करा, आणि ते बंद करूनही भागत नसेल तर आम्ही जे पगाराच्या स्वरूपात तुमच्याकडून जे काही रक्कम उकळली ती सुद्धा फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करून आमच्याकडून घ्या. अरे कधी तुम्ही पेटून उठवा की हमसे जो टकराएगा वो मिट्टी में मिल जाएगा. हे आता मी आता 50 वर्षापासून ऐकतो. हमसे जो टकराएगा, आदिवासी कोळ्यांच्या काय गर्जना असतात मोर्चातल्या, आंदोलनातल्या, वो मिट्टी में मिल जाएगा. आता या गर्जनेमध्ये दम नाही, किंवा सरकार जे अन्याय अत्याचार करते ते अजूनही आम्हाला असं वाटत नाही की आमच्या पिढ्या बर्बाद होत आहेत किंवा आम्ही बर्बाद होतो आहेत. तेव्हा बंधूंनो, अधिसंख्य पदाचा प्रश्न असेल किंवा या ठिकाणच्या वेगवेगळ्या GRचा परिपत्रकाचा प्रश्न असेल, त्या स्तरावर राज्य सरकारच्या विरोधात कशा पद्धतीनं भांडायचं, कशा पद्धतीनं भूमिका मांडायची, हे निश्चितपणानं तुम्ही नाही सांगितलं तरी आमचं सातत्य त्यामध्ये कायम आहे. मागील 25 वर्षापासून हे सातत्य कायम आहे. इथं बसलेल्या कोणी समोरच्या किंवा स्टेजवरच्या एकही मंडळीनं मला सांगितलं नाही की उद्या तुमच्या विधानसभेमध्ये हा कायदा या ठिकाणी पारित होतो आहे, जात प्रमाणपत्र देण्याचा आणि त्याचा तपासणीचा, तुम्ही तिथं आहात तर तुम्ही त्याला विरोध करा. बांजी साहेब सांगितलं का कोणी? परंतु माझं ते कर्तव्य होतं आणि म्हणून मी 3.5 तास एकट्यानं त्या ठिकाणी विरोध केला. सगळं सभागृह त्या ठिकाणी त्याच्या बाजूनं असताना सुद्धा 3.5 तासाने एकट्याने त्या कायद्याला विरोध केला आणि सभागृहाला तोंडाला पट्ट्या लावून हे सगळं ऐकावं लागलं. आणि दुसऱ्या दिवशी मग विलासराव देशमुखांपासून तर त्या ठिकाणी मुंडेपर्यंत सगळ्यांनी तोंड भरून स्तुती केली. तुम्ही म्हणता ते आम्हाला पटलं आणि एवढा त्याचा सामाजिक आशय आहे वगैरे वगैरे. काही अर्थ नाही ना त्याला. म्हटलं तुम्ही साधे उठून उभे राहिले असते आणि म्हटलं असतं मुंडे साहेब की यस डॉक्टर भांडे तुम्ही जे बोलता त्याच्यासोबत मी सुद्धा आहो, मी कशाला उभं राहू. त्यांचं म्हणणं असं आता ते नाही आहेत, परंतु त्यांचे शब्द होते तिथं की डॉक्टर तुम्हाला राजकारण कळत नाही का, मी कशाला उभं राहू. हे साले काठी घेऊन आज जर तुम्हाला मारतात तर या कायद्याच्या निमित्तानं त्यांच्या हातामध्ये एक बंदूक येते. आम्ही विरोधी पक्षातले लोक तर हाच विचार करू ना की काठीनं बदलतायत तरी तुमचे डोळे उघडत नाहीत, तर मग काय बंदुकीनं मारल्यानंतर तुमचे डोळे उघडतील. राजकारण तुम्ही समजून घ्या. अशा पद्धतीची इथल्या सत्ताधारी आणि विरोधी पक्षाची भूमिका असते. त्यामुळे तुम्ही फार वावत जाऊ नका. निश्चितपणानं डोळसपणानं या सगळ्या प्रश्नाचा विचार करा. हा जो संघर्ष आहे, हा संघर्ष माझा मलाच करावा लागेल आणि त्या संघर्षाची सोडवणूक करण्याकरता रस्त्यावर येण्याची भूमिका ही सुद्धा मलाच घ्यावी लागेल. माझ्या घरामध्ये उद्या काही चांगलं झालं तर त्याचे फायदे मलाच मिळतील आणि वाईट झालं तर त्याचे परिणामसुद्धा मलाच भोगावे लागतील. हे एवढी साधी सोपी व्यावहारिक गोष्ट मला असं वाटतं इथं बसलेल्या प्रत्येक व्यक्तीला कळते. मग हा आपल्या भविष्याचा अस्तित्व राहील की जाईल, हा एवढा महत्त्वाचा प्रश्न, त्याच्या सोडवणुकीसाठी काय करणं आवश्यक आहे हे आपल्याला समजत नाही असं समजण्याचं काही कारण नाही. प्रश्न असा आहे की कोणीतरी येईल आणि आपले प्रश्न सोडवेल. कोणी येणार नाही, कोणालाच वेळ नाही आणि कोणी ते त्या पद्धतीनं या ठिकाणी मदत करायला पुढे येणार नाही. घर आपलं जळते आहे, पाणी पहिल्यांदा आपल्याला टाकण्याची भूमिका घ्यावी लागेल. दुसरे घेतील का? दुसरे नसतात घेत हो. रामनाथजी आपले महामहिम राष्ट्रपती झाले. पूर्ण देशाला पूर्ण जगाला त्यांच्याबद्दल आदर होत आहे, त्यांच्याबद्दल गौरव आहे, त्यांच्याबद्दल अभिमान आहे, हे सगळं आहे. पण घराला आग लागली. कदाचितले किती लोकांना तो किस्सा माहीत आहे. लहानशा झोपडीमध्ये महामहिम राष्ट्रपतीजी राहत होते. त्यांचं कुटुंब राहत होतं खानापूर जवळच्या बाजूच्या खेड्यात. गवताचं घर पूर्ण पेटलं आणि सगळे पळाले जीवाच्या आकांतानं. यांची आई आणि हे राहिलेत. तेव्हा आईला काही सुचत नव्हतं, कारण हे काहीतरी 3-6 महिन्याचे अगदी लहान बालक. तर आईनं यांना धरून बाहेर फेकलं त्या आगीतून. आणि बाहेर जे आरडाओरडा करणारा माप होता ना, म्हणजे देतात याची सुद्धा जाणीव तुम्ही ठेवली पाहिजे. ही जाणीव तुम्ही ठेवाल तर अशा या मेळाव्याचं सार्थक झालं असं मला वाटेल. प्रश्न तर आपण नेहमी चर्चतो, व्हॉट्सअपवर चर्चा होते, रोज यूट्यूबवर येतो. आम्ही सुद्धा काय नवीन घडलं ते तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो. मंत्रालयात काय कमी जास्त झालं त्याला तिथल्या सेक्रेटरीला, तिथल्या मंत्र्याला कशा पद्धतीनं जाब विचारायचा ती भूमिका आम्ही निश्चितपणानं अगोदर करतो.
अगोदर करतो म्हणजे काही उपकार करतो का तुमच्यावर? तुम्हाला जायला तिथं जे 1.5 महिना लागतो ते आम्ही त्या ठिकाणी 1.5 मिनिटात पोहोचू शकतो. मग ते CM असो, DCM असो, तो मंत्री असो वगैरे वगैरे. तेव्हा ती आमची नैतिक जबाबदारी आहे म्हणून आम्ही ते करतो आहोत. आम्ही काही कोणावर उपकार करत नाही. तेव्हा आपल्या वाट्याला जे येते ते आम्ही प्रामाणिकपणानं करतो का, हा प्रश्न प्रत्येकाने स्वतःच्या मनाला विचारावा. आणि हे विचारण्याची सुरुवात जर आपण निश्चितपणानं केली तर मला असं वाटते या मेळाव्याचं सार्थक झालं. बंधूंनो, एक चांगला मेळावा या ठिकाणी तुम्ही घेतला. अनेक मेळावे या ठिकाणी या जिल्ह्यामध्ये झालेत. गेल्या 40-50 वर्षातला तर मी साक्षीदारच आहोत. म्हणजे भांजी साहेबाचे असतील, मेंढाळकर साहेबाचे असतील, वेगवेगळ्या कर्मचारी संघटनांचे असतील. परंतु आज जागृती बऱ्यापैकी आहे. शेवटी आग लागून सगळं बर्बाद होण्याची वेळ आलेली आहे. आम्ही काल फक्त सांगत होतो की आग तर लागणार आहे नाही, तुम्ही जर जागृत झाले नाही तर हे तर होणार ना. आणि ते आज झालं. उशिरा का होईना, ठीक आहे. समजदारीनं उचललेलं एक पाऊलसुद्धा उद्याचं भवितव्य घडवण्यासाठी निश्चितपणानं कारणीभूत ठरेल. आणि ते ठरावं अशी माझी प्रामाणिक इच्छा आहे. आणि म्हणूनच प्रचंड संकट मी याच्यासाठी म्हणतो की लंडनला मी तुमच्या अलिबागला यायच्या अगोदर पोचलो होतो. अकोल्यावरून म्हणजे लंडनच्या कार्यक्रमात अगोदर पोहोचू शकलो. अकोल्याला काल सकाळी मी निघालो. फर्स्ट AC पासून तर थर्ड AC पर्यंत 5-6 रिझर्वेशन्स माझ्याकडे होती. एकही कन्फर्म झालं नाही. आणि मग 1-2 वेटिंगवर होतं. म्हटलं जाऊन बसून जाऊ फर्स्ट ACचं. तर ट्रेन 10 घंटे लेट, 12 घंटे लेट. शेवटी मग काल बाय रोड निघण्याची भूमिका घेतली. तर आपले संघटनेचे सहकारी, कोळी समाजाचा आदर्श, महर्षी वाल्मिकी असतील, या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीनं शिक्षण महर्षी सूर्यवांजी आडे असतील, या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीचं आपले जव्हारचे राजे असतील, किंवा अनेक जे मान्यवर या समाजामध्ये झाले, त्यांच्या जीवनात तुमचे संघटनेचे अध्यक्ष चांगलं सोडू शकतील. त्यांची मदत घ्या. ते प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करा. जिथं कुठं अडचण असेल, अडथळा असेल, विधानसभेच्या स्तरावर असेल, मंत्रिमंडळात असेल, या ठिकाणच्या महाराष्ट्र शासनामध्ये असेल, तुमच्या आशीर्वादानं सत्तेमध्ये नाही, आमदार नाही, खासदार नाही, सक्रिय राजकारणाचे आणि कोण्या पक्षातही नाही, तरीसुद्धा महाराष्ट्राच्या विधानसभेमधले सगळे लोकप्रतिनिधी, सगळ्या पक्षाचे सगळे प्रमुखांच्या मनामध्ये अत्यंत आदराचं स्थान डॉक्टर भांडेच्या बद्दल आहे. त्यामुळे ते किंतु परंतु करण्याचं काही कारण नाही. कारण आपण काही चुकीचं आजपर्यंत त्यांच्या पुढे मागणी केलीच नाही. आपलं जे न्यायपूर्ण आहे ते आपण रेटून त्यांच्या पुढे मांडतो आणि म्हणूनच ते त्या मागणीला किंमत देतात. तर ती जो प्रश्न आहेत आपले, ते प्रश्न सोडवण्यासाठी जिथं कुठं तुम्हाला सहकार्य लागेल, तुम्ही मागितलं तरी तुम्ही अनुभवता बरेच वर्षापासून. समाज तर नंतर बोलतो. मी वाट पाहत नाही की आमच्या कार्यकारिणीत ठराव झाला की नाही, आमच्या लोकांना त्या प्रश्नाची गरज आहे की नाही. समाजासाठी जे योग्य आहे ते करण्याची भूमिका निश्चितपणानं आपण त्या वेळेला घेतल्याशिवाय राहत नाही, पुढेही राहू. परंतु एकटा डॉक्टर भांडे काही करू शकणार नाही. तुम्हाला सगळ्यांना सुद्धा त्या दृष्टीनं पेटून उठावं लागेल. आणि जिल्ह्यामध्ये एक एल्गार सत्ताधाऱ्यांच्या विरोधामध्ये जे कोणी असतील, पक्षाच्या मी म्हणत नाही, सत्ताधाऱ्यांच्या विरोधामध्ये उभा करावा लागेल. आणि जे सत्तेमध्ये नाही परंतु त्यांना आम्ही मतं देऊन मोठं केलं, त्यांनासुद्धा तुम्हाला आग्रह धरावा लागेल की आमचा जीव जात असताना तुम्ही स्तब्ध बसता कामा नये. तुम्हीसुद्धा या प्रश्नासाठी 2 पावलं पुढे गेले पाहिजेत. कोण नाही म्हणणार आहे हो तुम्हाला? कोण नाही म्हणणार आहे का? मरायचं आहे का त्याला? सत्ताधाऱ्याला सगळ्यात प्यारी असते त्याची खुर्ची. आणि ती खुर्ची ज्या ताकदीनं उभी झाली ना, ती ताकद तुम्ही आहात, हे लक्षात घ्या. ती ताकद काही त्यांच्याजवळ नाही. ती ताकद इथल्या आदिवासी कोळी समाजाच्या एका मताच्या शक्तीमध्ये आहे. आणि ती मताची शक्ती उद्या जाऊ नये ही भूमिका निश्चितपणानं आपल्या सगळ्यांची, इथल्या लोकप्रतिनिधींची असतेच असते. ते कोणाही जातीचे असू दे, कोणाही धर्माचे असू दे, कोणाही पक्षाचे असू दे, त्याबद्दल आपला रोष असण्याचं काही कारण नाही. तेव्हा आज विशेषतः कर्मचारी बांधवावर या ठिकाणच्या प्रमाणपत्राच्या संदर्भामध्ये, त्याच्या तपासणीच्या संदर्भामध्ये, आता हे एवढं संकट वाढण्याचं कारणही आपण अनेक दिवस स्तब्ध होतो ना.
त्यांनी म्हटलं की तुम्ही जाऊ द्या, आता कशाला व्हॅलिडिटीच्या भानगडीत पडता. म्हणजे व्हॅलिडिटी दिली नाही शासनाच्या लोकांनी, ती लाभ काढून घेण्यासाठी अशा पद्धतीचं दुष्टकृती करत असेल ना, तर त्यालासुद्धा जागा दाखवण्याची भूमिका आपण घेतली पाहिजे. पण आपण माणसं लोक बोलत नाही, आपण बोलत नाही. ते बोललं पाहिजे, ते बोलायला शिकलं पाहिजे. जे कोणी बोलतात त्यांना पुढं केलं पाहिजे, त्यांच्या पाठीमागे एक ताकद उभी केली पाहिजे. मला खात्री आहे की कुठलाही प्रश्न हा प्रश्न नाही, ती प्रश्न सोडवण्याची शक्ती आणि क्षमता तुमच्यामध्ये आहे, ती वाढीस लागावी. या सदिच्छेसह तुम्हाला पुन्हा एकदा शुभेच्छा देतो आणि माझ्या लाभलेले 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय वाल्मिकी.